आपल्या गाडीला कोणाची तरी नजर लागून गेली असं वाटतंय मला. हे बोनेट वगैरे आपण एकदम न्यू चेंज केलं आता. मायनर ॲक्सिडेंटमुळे पण खूप काही नुकसान झालेलं, बट आता सगळं व्यवस्थित झालं. हे पण चेंज झालं, खालचा अख्खा पट्टा चेंज झाला, पण आता गाडी चालू होत नाही आहे. काहीतरी बॅटरी लो आहे का काहीतरी, आय डोंट नो काय रिझन आहेत. कालपासून ट्राय करतो, आज शेवटी ते दादा आले चेक करायला. ते चेक करतील, बॅटरी लो असेल तर बॅटरी चार्ज करतील. चालू करू, चाबी अंदर आहे क्या? गजब, चालू रहने दो क्या? अरे याने पण 2च सेकंद लावले. हो गया अभी, बट अभी ऑटोमेटिक होगा क्या सब? हाँ 15 मिनट चालू रहने दो. 15 मिनट चालू रहने दो. हाँ 10 मिनट बाद करो ना. क्या बात, बस इतना ही था ये? ये इतना ही कर रहा था क्या? 6000 का आइटम है सर. अरे वो सब ठीक है, बट ये 2 ही सेकंड का काम था क्या? हाँ उसका बैटरी उतर गया. बैटरी का लाइफ हो गया है. गाड़ी के साथ का ही है ना वो. हाँ अच्छा, 2 सेकंड लावले त्याने. म्हणजे एक्सपिरियन्स किती मोठा मॅटर करतो. त्याच्यासोबत जे मशीन आणलं त्याने ते पण किती मोठं मॅटर करतं. आणि त्याने लिटरली 2 सेकंदाचे जे काही पैसे घेऊन घेतले ते मला सांगायचे नाही आहेत, बट त्याचे एक्सपर्टीज आणि त्याचा एक्सपिरियन्सचा पैसा आहे तो अख्खा. ठीक आहे. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. दिस इज नेक्स्ट डे आणि आता सकाळचे वाजून गेलेत 9:12. एवढ्या लवकर उठायचा प्लॅन नव्हता. एवढ्या लवकर म्हणजे हे पण उशिराच आहे, पण सुट्टीचा दिवस आहे आज आणि काल उशीर झाला झोपायला आणि माझी 3-4 दिवस झोप नव्हती झाली. मला असं वाटलेलं मी मस्त आज 11, 12, 10 जेवढं लेट होईल तेवढं झोपेल आरामात. मी 8 वाजायला उठलो आहे आज. त्याचं रिझन म्हणजे की माझे खूप चांगले मित्र, चांगले म्हणजे माझं डेफिनेशन कसं आहे ना चांगल्या मित्रांची, की सपोज आता माझ्या घरात काही फंक्शन आहे, माझं पर्सनल फंक्शन असू द्या, माझं लग्न असू द्या इन फ्युचर. सो मी काय करतो ना, माझी लिस्ट बनवतो असे धड. त्याच्यात ते डोक्यात नाव येऊन जातात ना, ते माझे चांगले मित्र. म्हणजे माझ्या डोक्यात ज्यांचे नावं आले ते माझे चांगले मित्र आणि जे माझ्या दुःखात आधी असतात, सुखात नंतर असतात. सो ते माझे चांगले मित्र. सो ही डेफिनेशन आहे चांगल्या मित्रांची. तर तसेच माझे मित्र येतात. त्यांनी नवीन कार पण घेतली आहे. सो त्यांनी असा ब्रेकफास्टचा प्लॅन केलेला आणि खूप दिवस झालेलो भेटलो नव्हतो आम्ही आणि त्यांना पण खूप साऱ्या गोष्टी बोलायच्या आहेत, शेअर करायच्या आहेत. सो म्हटलं चला आज भेटूयात, ब्रेकफास्टला जाऊयात. खूप दिवस झाले, गप्पा पण नाही झाल्या. सो हा तो सॉर्टेड प्लॅन आहे आज सकाळचा. या गप्पा मारूयात आणि त्याच्यानंतर मग अजून दिवसभरात खूप सारे कामं आहेत. सो ते पण होतीलच, पण चला आधी जरा ब्रेकफास्ट करून येऊ आणि मग पुढच्या गप्पा पुढे. तुम्ही बघितलं असेल मगाशी आपण ब्रेकफास्ट करायला गेलो मित्रांसोबत. तिथून आल्यानंतर मी झोपलो होतो बिकॉज मला आहे ना असं वॉमिटिंग आणि त्याचा प्रॉब्लेम आहे, डोकं दुखायचा. मागे जर बसलो मी कारमध्ये, सो मला माहिती नाही ऑटोमॅटिक व्हायला लागते. जोपर्यंत मी कार चालवतो मला काहीच होत नाही, पण वन्स मी जेव्हा मागच्या सीटवर किंवा बाजूच्या सीटवर असं बसतो, बाजूच्या सीटवर तरी होऊन जातं मॅनेज, पण मागे जर बसलो ना मला असं वाटतं की संपलो आहे मी, मेलो आहे मी, असं होतं. आणि ते जे कॅफे होतं, जे काही तुम्ही बघितलं असेल इथं डिटेल्स, लंडन काहीतरी होतं. सो तिथं सगळा इंग्लिश नाश्ता, इंग्लिश ब्रेकफास्ट, जे की आपल्याला पचत नाही. आपल्याला काय पाहिजे असतं, पोहे, मेदूवडा, इडली, या सगळ्या गोष्टी पाहिजे असतात. बट ठीक आहे थोडं इंग्लिश ब्रेकफास्ट करून आल्यानंतर जरा झोप घेतली मी, कारण खूप लांब होतं ते. म्हणजे ऑलमोस्ट माझं BMCचं ऑफिस, जे जुनं ऑफिस होतं त्याचा पण पुढे होतं ते. सो जायला 1 तास, यायला 1 तास. तिथं आम्ही टाईमपास केला, गेम्स खेळले, मजा होऊन गेली. आता परत मी चाललो आहे बाहेर, जाऊयात कामावरून घेऊ बिकॉज सुट्टीचे 2च दिवस आहेत. खूप सारे कामं पेंडिंग आहेत, ते करायचे आहेत. खूप सारी शॉपिंग करायची आणि खूप साऱ्या गोष्टी आहेत. सो येस, ते करून घेऊ आता. बट खरंच आपल्या इंडियन लोकांना, काही स्पेसिफिक माझ्यासारख्या लोकांना इंग्लिश ब्रेकफास्ट जर भेटला ना, मग काही खरं नाही त्यांचं. सकाळी त्यांना एकदम सिम्पल सॉर्टेड ब्रेकफास्ट पाहिजे असतो. कॉफी, चहा पिणारा माणूस तो कॉफी पितो म्हटल्यावर तर मूड ऑफ झाला माझा. ठीक आहे, ट्रॅफिक खूप आहे, आपण ब्लॉग शूट करून घेऊ. तुम्हाला खोटं वाटेल पण जेव्हापासून मी उज्जैनहून परत आलो आहे ना, मी आधीचा दीपक सारखा बिहेव करतो आहे. म्हणजे एकदम खुश, एकदम आपल्या मजेत, गाणं लागलं का डान्स करायचा, लोकांसोबत एकदम मस्त बोलायचं, स्वतःहून ज्या गोष्टी आवडतात त्या गोष्टी करायच्या. आणि एक वेगळीच पॉवर, आय डोंट नो. 2026 इज व्हेरी नाईस टू अस. टचवूड असंच राहायला पाहिजे. आणि अजून रुपेश दादा, उदय दादा, आम्ही तिघंही गेलेलो ना. सो काल रात्री अचानक रुपेश दादांनी कॉल केला आणि त्यांचा एक एक्सपिरियन्स सांगत होता जो लाईव्ह घडला तिथं त्यांच्यासोबत. तो ऐकून डायरेक्ट असं अंगाला शहर आले की भाई साहेब हे कसं पॉसिबल आहे. ते रुपेश दादा कधी येतील ना त्यांच्याचकडनं ऐकू ते, कारण की मी सांगेल तुम्हाला असं वाटेल काही सांगतो. सो त्यांना येऊ द्या, ते म्हणजे ते जेव्हा सांगतील तेव्हा तुम्हाला ते खरं वाटेल. बट सांगायचं एवढंच आहे की जेव्हापासून मी उज्जैनला जाऊन आलो आहे ना, मी आधीचा दीपक माझ्यात यायला लागला आहे. सो टचवूड, थँक्यू. आणि म्हणून मी एवढा तरसत होतो उज्जैनला जायला. मला माहिती आहे मी तिथं गेल्यावर एकदम माझं अख्खं जे सिस्टम आहे परत ते रिसेट होऊन जाईल. आणि यस, तसंच होतं आहे. आणि आय डोंट नो ही ट्रॅफिक कुठपर्यंत आहे, पण जरी शेवटपर्यंत असेल जिथपर्यंत मला जायचं आहे,
सो मग 2-2.5 तास माझ्या ट्रॅफिकमध्येच जातील असं वाटतं मला. मी मस्त ट्रॅफिकमध्ये आपलं गाणं ऐकत ऐकत डान्स करत करत चाललोय, पण तिथं मगाशी बघितलं ॲक्सिडेंट झालाय कोणाचं तरी, म्हणून ट्रॅफिक होते. प्लीज जरा सांभाळून जात जा. हायवेला जात असाल, काही होत असेल, आपली कधी कधी चूक नसते. जसं आपलं बघितलं असेल की असं ॲक्सिडेंट आपली चूक नव्हती, समोरवाल्याने धसकन थांबवले, धसकन आपली गाडी गेली, मग बघितलं असेल तुम्ही खूप काय 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 झालं. सो जरा ड्रायव्हिंग करताना पण सांभाळून प्लीज थोडंसं काळजी घेत जा. जसं की मी पण घेतोय, तुम्हाला असं वाटेल व्हिडिओ काढतोय, पण समोर काहीच नाही, एकदम मोकळा रस्ता आहे. दॅट्स वाय आय एम जस्ट ब्लॉगिंग. ओके, चला आता आपल्या मूडमध्ये येऊ आणि इकडे बघ ना. हा, उंगली पकड. नाही, तू काय म्हणतेस? नाही, कुठे यायचे? डॉक्टरकडे? मग मी घुमी थोडी चाललो, डॉक्टरकडे चाललो मी. येते तू? अशी थोडीशी सुई लावून येऊ आपण, चालेल? हा चल मग. हे बघा आमची शिनोई बघा कसली मस्त रेडी आहे. तुम्ही बँगल्स दाखवा ना. बँगल्स हे नाही, अशी अशी. हा बोल चिवडिया डडंग डडंग. नाही ना, अशा करते ना तू. हाऊज युअर लाईफ गोइंग? बढिया एकदम. हा, प्रकाश महाजन बढिया. एक नंबर. हे बघा तिघं बी दिसतात ना फ्रेम मध्ये. सगळ्यांनी जिम एवढ्या जोरात चालू केली ना. पहिल्या नंबरला तो माणूस आहे तिकडे उभा आहे. तो थोडा जाड्या दिसत असेल, पण ठीक आहे, सहन करून घ्या थोडंसं. आणि आपण भी एकदम फॉर्म में आ गया भाई. 5 दिन कंटिन्यू किया मैंने, बहुत सालों बाद. समझ रहे हो तुम? पता है ना क्यों कर रहे हैं. अभी थोड़ा हेल्थ पे ध्यान देना पड़ेगा ना, बहुत गॅप हो गया. ऑलराईट, चला मी जरा बाहेर जाऊन येतो, नाही तर जाऊन येते ना नंतर. सो ऑलराईट, आता वाजून गेले ऑलमोस्ट 10 वाजण्यात येत, आणि कसं तरी मी ऑफिस संपवलं. बिकॉज मागच्या 2-3 दिवसापासून, काल तर माझं रात्री 1 वाजेपर्यंत काम चाललं होतं. 1ला संपलं आणि त्याच्यानंतर डायरेक्ट झोपलो मी. बिकॉज आता जिम रेग्युलर झाल्यामुळे खूप दमून जातो. बेडवर पडल्या कधी झोप लागून जाईल समजतच नाही. पण जिमचं पॉझिटिव्ह इम्पॅक्ट बघा. उद्या सॅटर्डे, उद्या पण माझं ऑफिस आहे. जर आधी असं व्हायचं ना, खूप चिडचिड व्हायची, बिलकुल मन लागायचं नाही. पण आता आपल्याला माहिती आहे करावंच लागणार आहे, दुसरा वे नाही आहे. आणि ठीक आहे, ज्या गोष्टी आपल्या हातात नाही त्यात काही करू शकत नाही. सो उद्या पण माझं ऑफिस असणार आहे. कधीपर्यंत असेल, किती वेळ असेल ते मला माहिती नाही. उद्या भरपूरशा गोष्टी कंप्लीट करायच्या आहेत, किंवा भरपूरशी कामं आहेत उद्या, ते पण आपल्याला करायचे आहेत. आणि आत्ता पण मी जरा बाहेर चाललोय, काम आहे म्हणून. सो येस, हा एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट सांगायचा होता जिमचा. जॅकेट आहे भाई एक नंबर. थोडा पण धीर दमणार नाही. जॅकेट विसरलो जरा. पुण्यात थंडी खूप आहे. येस, गुड कॅच बाय द वे दीपक महाजन, गुड कॅच. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. दिस इज नेक्स्ट डे. ऑलमोस्ट गुड आफ्टरनून होणार आहे 5 मिनिटात. आणि आज ऑफिस पण आहे. त्याचा आधी हा ब्लॉग यासाठी सुरू केला कारण की रुपेश दादा जे आपले आहेत, तुम्ही बघितलं असेल मागच्या ब्लॉगमध्ये उज्जैनवाल्या ब्लॉगमध्ये. सो त्यांनी ना घरून चटणी बांधून आणलेली, वाटाण्याची चटणी आमच्या वहिनीने दिलेली. सो एक नंबर आहे ती. तर वहिनींनी आता माझ्यासाठी पण पाठवली आहे. सो तेच घ्यायला चाललो आहे. ते घेऊ, जरा बाहेर चहा पण पिऊन येऊ. बिकॉज आमच्या वहिनी बिझी आहेत. आमच्या ज्या मॅडम आहेत ना, या खूप त्रास देतात त्या यांच्यासाठी. सो घरी तर चहा बनवणार नाहीत वहिनी, पण वहिनी रे आमच्या वहिनीसाठी मी आज चहा ठेवणार होतो, बट बाहेर. ही रिॲक्शन बघायची होती म्हणून मी तो डायलॉग मारलेला आहे रे. ओ भाई, झूठ बोलो. जेव्हा पण मी चहा बनवलाय ना, माझी तारीफ केली वहिनींनी. आता बाप रे एकदम खोटं. जेव्हा पण मी चहा बनवलाय माझी तारीफ केली वहिनींनी, पण आज कॅमेरा समोर बेइज्जती करे जा रही है वहिनी. बट ठीक आहे, जाऊयात बाहेर, पटकन ती चटणी घेऊन या, रुपेश दादाला भेटून येऊ आणि चहा पिऊ, आणि त्याच्यानंतर मग ऑफिसची कामं स्टार्ट करू. ठीक आहे. रुपेश दादाकडनं पार्सल घेऊन आलो आपण, आणि याची स्टोरी पण सांगतो. मस्त क्यूट स्टोरी. हे दुसरं अनएक्सपेक्टेड होतं, हे तर माहिती होतं मला पहिलं. आणि इकडं वहिनी आणि अर्जुन दोघं पण येऊन गेले. रुपेश दादा आणि वहिनी दोघांना पण थँक्यू आधी. ही माझी आवडती चटणी पाठवली, त्यासोबत त्यांनी हा गाजरचा हलवा आय थिंक ते पण पाठवलं. हे मला माहिती होतं, हे नव्हतं माहिती, हे माहिती होतं मला. त्यासोबत हे पण पाठवलं आहे त्यांनी.
थँक्यू. दोघं बघत असाल, वहिनी, रुपेश दादा, थँक्यू सो मच. थँक्यू म्हणजे असं थँक्यू ते बोलायला नाही पाहिजे, बट येतं आतून. काही लोक आयुष्यात आहेत माझ्या जे खूप मनापासून प्रेम करतात माझ्यावर. त्या जॅकेटची स्टोरी एकदम मस्त आहे, बट नाही सांगणार मी, ठीक आहे, असू द्या. आणि ते जेव्हा त्यांनी आणलं ना, मी असं खूप खुश झालो बघून. चहाचा ब्रेक झालेला आहे, 5:15 वाजून गेले आहेत आणि वहिनीने मस्त चहा बनवला आहे. आपण चहा एन्जॉय करतो बाल्कनीमध्ये बसून. बघा इथं चहा, समोर हा मंदिराचा व्ह्यू, बाल्कनीचा व्ह्यू. असा बसून विचार करतोय मी की विकेंडला काम करायचा काहीच प्रॉब्लेम नाही, काही हरकत नाही, कामं करतो आपण जसं रेग्युलर वीकडेजमध्ये करतो. पण फक्त एकच प्रॉब्लेम आहे, मी आज मंडेचा विचार करतोय की सॅटर्डे संडे माझा जर कामात गेला तर परत मंडे येऊन जाईल आणि परत पुढचे दिवस 5 दिवस तसेच जाणार आहेत. ही एकच भीती आहे, बाकी विकेंडला काम करायची कुठलीही भीती नाही मला. साला ये दुख काय खत्म नहीं होता बे. हॅलो एव्हरीवन, काम संपलेलं आहे ऑफिसचं आणि मी एवढं हळू का बोलतो कारण की दादा बहिणीला हा ब्लॉग ऐकू नको जायला. तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे. बघा तुम्ही आंघोळ वगैरे करून रेडी झालं दादाला आणि मला आता बाहेर जायचं आहे आणि मी तिथं त्यांच्यासमोर म्हणेल की माझी स्किन आहे आधीपासून खूप जास्त ग्लो करते आणि जरा मी हँडसम दिसायला लागलो आहे. वहिनीची रिॲक्शन नॉर्मल असेल मला असं वाटतं, पण दादा बघा माझी कशी खिचाई करतो. याच्यात बघा, याच्यात तुम्हाला समजेल ॲक्च्युअलमध्ये माझी स्किन जी ती ग्लो करायला लागली. हो आय डोंट नो भाभी, सच्चाई बताना मेरी स्किन ग्लो कर रही क्या नहीं? ईमानदारी से माँ कसम. कोई सच बोल रहा है या झूठ कैसे पता लग रहा है? कधी कधी असं होतं काय बोलून काय नाही, कारण की बोलता बोलता माणूस फ्लोमध्ये वाहून जातो आणि खूप काय बोलून टाकतो. म्हणून जरा कमी बोला, ठीक आहे. बघा 11:56 हो 12 रे. 11:56 ऑलमोस्ट 12. 12 वाजले. 11:56 ना, म्हणजे 12 वाजले. ठीक आहे बाबा 12. आम्ही दोघंही भाऊ एक मस्त महत्त्वाचं, माझं डोक्याला ताप जे होतं ते उतरलं आहे. एकदम मस्त काम झालेलं आहे, ते तुम्हाला समजेल पुढे, ज्यासाठी आम्ही आलो होतो. आता परत घरी चाललो आहेत. 12:45 आम्ही घरी पोचू, बिकॉज जायला पण तेवढा टाईम लागेल. सो येस, आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल, इथपर्यंत पाहून घेतला असेल तर प्लीज लाईक सबस्क्राईब जे काही प्लीज ते करून देत जा. सांगायची गरज पडू देऊ नका. भेटत आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय, गुड नाईट, टेक केअर, डू सबस्क्राईब, ठीक आहे. बाय बाय. सबस्क्राईब.